नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:11 झाले, सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतो सकाळी। आज बनती उसळ आणि ते स्वयंपाकाची तयारी चालू आहे। कोणती भाजी? आलं काय टाकायचं? काय टाकू राहिलं? मस्त काय नाही टाकी दाखवते तुम्हाला। तर उसळ याच्यात वाटाणे टाकले आज गिरवे, आणि इकडे डान्स करू राहील टी व्ही पाहून। कसं डान्स करते? आणि शिवम पण पाहतो इकडे। येतं का तुला? येतं? हा, कर कर। हा, असं करते का ते? हा, इंडिपेंडन्स डे आहे तिकडे। हा हा, लावतो लावतो। तर काल संध्याकाळी कामावर जाता आलं नाही, तर दिवसभर मी घरी बसून होतो आणि मला खूप आळस आला। नंतरून इतकं आळसून गेलं की नंतरून मला कामावर जायचं जीवावर आलं। आणि नंतरून मग मॅच चालू झाली संध्याकाळी, तर इंडिया आणि झी बॉम्बे। तर मॅच चांगली झाली, इंडियाने चांगला स्कोअर बनवला होता। ते मग काल इंडिया जिंकला फायनली। ट्रेन लावा काय ते? इतके दिवस ट्रेनच पाहत होता ना, आता काय ट्रेन सारखी सारखी पाहत होतो? चिवची ट्रेन नाही पाहिजे ते पाहिजे। ते लावलं तुम्हाला किड्सचं लावलंय पाय, ते पोरं पाय स्कूलमध्ये कसे शिकताय ना, डान्स शिकते ते। इंडियन डान्स आहे का? चालू आहे स्वयंपाक। कायच आहे? वाजले इकडे 9:10 आणि इकडे चालू टीव्हीवर प्रोग्राम। तर काल संध्याकाळी ना भजे आणि थोडेसे चकले तळले होते, तेच खाल्लं होतं रात्री मी जेवणच केलं नाही। माझं जेवण तसंच शिल्लक आहे, तुम्हाला दाखवतो मी। रात्रीचे बघू शकता, तर हे माझ्या वाटेचे चपाती तसेच आहे इथे। तर रात्री मी जेवणच केलं नाही, तर माझं तसंच शिल्लक आहे। आणि काल होती पालकची भाजी केली होती, इथे बघू शकता। हे भजे केले होते कालचे, भजे असेच आहे। आणि मला दाखवतो काल काय भाजी होती, ते कोणाचं निवद आहे वाटतं देवाचा। याच्यात भजे आहे, तर भजे तेव्हा पालक केली होती काल। तर पालक मला एवढी आवडत नाही, खातो मी कधी कधी। जरा भजे खायचे बाळा? तर बाळांबरोबर चकली आणली खायला। तुला एक चकली दाबली का? मला आहे का? हा का? बसली चकले खायला। मस्त प्रोग्राम चालू आहे ना। हे स्कूल कुठे आहे माहिती का? हे स्कूल इथे आपले पातळी पाटील इंदिरानगरच्या मागं ही स्कूल। तेव्हा कसं डान्स करते पाहिजे, तेव्हा भारी करते का? हा, बाळा पण करून दाखवतो इकडे बघ। जय हो, जय हो। फ्लाइंग स्कूलची व्हिडिओ लावली। फ्लाइंग स्कूल्स ह्या इथंचीच फ्लाइंग स्कूल्स। 55,000 रुपये फी आहे, पण तिथं पहिली ते चौथीची 55-60 हजार घ्यायची, म्हणजे आता 60,000 फी आहे वाटतं या वर्षीची। वाढले असं ना थोडेफार। 2013मध्ये 55,000 होते, मग आज किती चालू आहे? 2026, 13 वर्षात। वेबसाईटवर आहे त्यांच्या फी, पहिली ते चौथीची 55,000 आणि 8वी ते 10वीची 60 काहीतरी हजार असं। इथंच ती लाल कलरची स्कूल आहे।
कॉलेज पण आहे, ज्युनियर कॉलेज त्याच्यात. फ्लाइंग स्कूल, फ्लाइंग कलर स्कूल. थोडीशी चकली सापडली मला. संपलं का अन्वी? चालू आहे का अजून डान्स चालू आहे? तर आज 11 वाजता जायचं, 9 वाजले. जेवण वगैरे करतो आणि निघतो कामावरती. तर आज फायनली जावं लागणार आहे फायनली, कारण रविवारी घरी जायचं आहे. तर शिव मला इकडे हाय चकली खातोय का? आता प्यापा पीक लागतंय वाटतं. टीटीपो लागतंय, टीटीपो लागतंय, टीटीपो. बसा इकडे. तर आज 27 तारीख आहे, 28चाच महिना आहे. आता 1 तारीख तर भाडं आलं आहे, वायफायचं रिचार्ज आलं आहे. तर 3-4-5 हजार रुपयाचा खर्च आला एकखटी 1 तारखेला. तर हा 28चा महिना असल्यामुळे लवकरच आता भाडं आलं आहे, कारण 31 तासला म्हणजे 3 दिवस एक्स्ट्रा वापरायला भेटतं आपल्याला. पण आता लवकरच रेंट वगैरे आले, परत वायफाय रिचार्ज. तर गाडीचं काम करायचंच राहून गेले, 2 महिने आले सर्व्हिसिंग नाही केली आहे. तर ह्या महिन्यात मला सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे, सर्व्हिसिंग करावंच लागणार आहे. तर ब्रेक लायनर गेलं आहे, पण मी ब्रेक तसंच वापरतो आहे. फिट टाईट केलं होतं ते 10 रुपयात, मग पुन्हा ढिलं झालं 2 दिवसात, पुन्हा लूज झालं. ब्रेक लायनरच टाकावं लागणार आहे. हे नाही पाहायचं का? दुसरं लावून देऊ का? पाहायचं आहे का? हे टीटीपो आहे, टिपो काय म्हणते त्याला? टीटीपो. आकाशात उडती का रेल्वे? तर दुसऱ्या ग्रहावर गेली. हा, दुसऱ्या ग्रहावर आली. हा हा, उड लागली. हे नाही पाहिजे मला. मग कोणतं पाहिजे? तर सगळे फळं वगैरे संपले, तर काही शिल्लक नाही राहिले पोरांना खायला. तर आणावं लागणार आहे. तर ओला लसूण घेतला तर इथं 75 रुपयाचा व्यवस्थित ठेवला आहे. मग किती रुपयाचं? 50 रुपयाला म्हटलं. मग तू काय 75 काय? 75 ग्रॅम 75 नाही, 750 ग्रॅम. 750 ग्रॅम झिरो दिसलाच नाही त्या बाबाच्या मशीन मध्ये मला. हा का? 700 ग्रॅम दिला असं तुला? नाही, बरोबर दिला. 7 झिरो होता, त्याला म्हटलं मशीन दिसून नाही राहिलं. मग हा का? त्यानं सरळ केलं. 7 ग्रॅम अर्धा किलोला वाढते ते वल्लं, त्याच्यामुळे वजन भरते त्याचं जास्त. वल्ल पण भारी राहतं. चांगला आहे लसूण, पण वल्ला आहे. 100ला 150ला 2.5 किलो राहतो आणि 100ला 1.5 किलो राहतो. गावात आहे तसा. हा का? ते म्हणजे परत परत काय घ्यायचं? चांगला राहतो. मागच्या वेळेस नव्हतं आणलं मी एकदा. 1 किलो आणलं होतं ना. 1.5 का 2 किलो आणलं होतं ना. हा का? नवीन लसूण राहिलं घेऊन टाकायचं मग. आता हे संपून जाईन ना 1-2 महिन्यात. परत येईन. कोण महिने परत येईन? एकदाच ऑफर राहते. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.